दोन्ही बॅटर देखील पैदराच्या आतमध्ये एंटर होत असताना बॅटर मॅचला त्या ठिकाणी सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते तिसरा सामना आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. टॉस जिंकला तिल्हेर संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. संदीप डोंगरपाडा संघाचे दोन बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. कुणाल गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना आपण पाहतोय. गोलंदाजी करण्याकरता कुणाल आता कशा पद्धतीने गोलंदाजी करेल या मॅच मध्ये पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं जे आपल्याला पाहायला मिळते निर्बंधकारक षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी मैदानाच्या आतमधून होईल. समोर पवनला आपण पाहतो आणि त्याच्या साथीला निशांत ही जोडी आहे. पहिलाच बॉल आडवा बाटनं खेचून मारलाय क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून एका डप्प्याखेरीज चेंडू निघून जाईल. चौकार 4. पहिल्या चेंडूवर चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांनी सुरुवात झाली. बऱ्याच मॅचची सुरुवात चौकाराने या स्पर्धेची झालेली आपल्याला पाहायला मिळतीये. इथे देखील फुलटॉस होता ऑन साइडला. इनफिल्डच्या आतमध्येच बॉल आहे. एक धाव तोपर्यंत पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. पहिल्या बॉलवर चौकार आला. दुसऱ्या बॉलवर जर आपण पाहिलं तर एक सिंगल घेतली गेली. 2 चेंडू आणि धावसंख्या 5 आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतीये. टीम संदीप डोंगरपाडा या संघाला बॅटिंग करण्याकरता पाचारण केलं गेलंय. पाहूया पूर्वार्धाच्या खेळामध्ये किती धावसंख्येपर्यंत संघ जाऊन पोहोचेल. कुणाल कशा पद्धतीने आता उर्वरित चेंडूच्या हाताळणी करेल. पहिल्या निर्बंधकारक षटकामध्ये तुम्हाला तुमचा प्रमुख गोलंदाज यूज करावा लागतो. तोच कुणाल सध्या पाहायला मिळतो. इथे झेलची संधी आहे आणि झेल सुटलाय. तिथे थोडासा अपुरा पडला. क्षेत्ररक्षक चेंडू पुढे पडला. जीवनदान तर मिळालंय आणि लगेच तिथे बॅटरच्या माध्यमातून जर आपण पाहिले तर एक धाव ती पूर्ण होत असताना पाहायला मिळते. ते चेंडू हवेमध्ये ऍक्शन रिप्ले तुम्हाला दाखवलं जातोय तोपर्यंत एक धाव तिथे पूर्ण केली. 3 बॉलचा विचार केला तर धावसंख्या 6 या आकड्यावर आहे. चौकार आल्यानंतर कमबॅक केले. गोलंदाजाने ऑफ साइडला पिचिंग केली. या बॉलची निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. अनेक बॉल जर आपण पाहिले ना या स्पर्धेच्या निमित्तानं किंवा क्रिकेटमध्ये ऑफसाईडला जेव्हा जेव्हा चेंडू हाताळले जात आहेत तिथे बरेचसे बॅटर बीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. कदाचित माइंडमध्ये वेगळा विचार असावा. पावलांमध्ये बिघाड झाला. इथे पुनश्च एकदा आपल्या रनअप घेऊन आणि गोलंदाजी करणं पसंत करेल. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावसंख्या 6 या आकड्यावर आहे. सुरुवातीला जरी चौकार आला असला तरी त्याच्यानंतर कशा पद्धतीने गोलंदाजी करावी ठरवलं आणि ती दाखवलं. त्याचं प्रात्यक्षिक कमबॅक करत असताना गोलंदाजाने बॉल जर आपण पाहिला तर एक धाव तिथे पुनश्च एकदा पूर्ण होत असताना एकादावर स्कोर कार्ड 7 या आकड्यावर. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. पहिल्या षटकामधला शेवटचा बॉल आहे. गोलंदाज कुणालला पण सध्या पाहतो. एक चौकार एक मोठा फटका मारून दिलाय 5 बॉल मध्ये. टोटल 7 धावा त्या आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. भारतीय टीम आणि त्या टीमचा यष्टी रक्षक धोनी त्याचा जर्सी क्रमांक आहे 7.
इथे शेवटच्या बॉलवर आक्रमण, मात्र क्षेत्ररक्षक तो बॉलच्या खाली आला आणि टिपला गेला झेल. पहिला आदरा चांदीप डोंगरपाडा संघाला 1-7 एका ओव्हरच्या समाप्तीनंतर. विकेट पडली. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज योगेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळते योगेश कशा पद्धतीची हाताळणी करेल दुसऱ्या ओव्हरमध्ये. पहिलं षटक कुणालचं संपलंय. 7 धावा त्याने खर्च केल्या. एक महत्वाचा गडी बाद केलाय. योगेश गोलंदाजी मार्कवर सज्ज दुसरं षटक हाताळण्यासाठी. पंचाच्या डावीकडनं राईटम पाहूया कुठल्या बाजूने गोलंदाजी करतोय गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये 7 आहेत. उर्वरित 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी राहिलाय. पंचाच्या डावीकडनं पहिलाच बॉल ऑफ साइडला हाताळला गेलाय. आउट ऑफ द ऑफ स्टंप निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये मिस केलाय. बॅटरच्या माध्यमातून फटकेबाजी तर करावीच लागेल कारण धावसंख्या 7 या आकड्यावर आतापर्यंत आहे. 4 ओव्हरचा विचार करत असताना 35 ते 40 धावा ते मात्र त्यांच्या माध्यमातून सांगितलं गेलं होतं. यावेळेचा फटका लॉंग ऑन कडे आलाय. क्षेत्ररक्षक तिथे वेट करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा त्या मात्र तिथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावांनी स्कोर कार्ड 9 या आकड्यावर. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. दुसरं षटक यावेळी जर आपण पहिला चेंडू बॅटला स्पर्श करत असताना अगदी गिरक्या घेतल्या चेंडूने. तीन बॉलचा खेळ पाहता पाहता संपलाय. तिथे धावसंख्या 10 या आकड्यावर आहे. डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचले. संदीप डोंगरपाडा संघ संघर्ष करतोय. इथे ऑन साइडला फिरवायचा होता बॉल. पायावर जाऊन आदळला होता. एक धाव कंप्लीट झाली आहे. एक धाव पूर्ण होत असताना लेगबाईचा इशारा पंचाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलाय. ऑन साइडला फिरवायचं होतं या बॉलला मात्र ते तिथे त्याच्यामध्ये यश आलं नाही बॅटरला. पवनला आपण पाहतोय 7 चेंडूमध्ये 9 धावा वर खेळतोय आणि संकेत सध्या एक चेंडू त्यानं फेस केलाय आणि अजूनपर्यंत त्याच्या नावावर वैयक्तिक धावसंख्या नाहीये. 11-1 अशी सध्याची परिस्थिती आहे. दुसऱ्या षटकामधल्या 4 बॉलचा खेळ संपलाय. 5चा बॉल होता. तिथे जर आपण पाहिला तर मिडाफुनो चेंडू पुढे चालला होता. एकदा कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होता. परतावं लागेल बॅटरला रनआउट स्वरूपात. दुसरा विकेटचं बदल खेळाडू बाद. आतमध्ये आता एंटर झालाय. कशा पद्धतीची फलंदाजी करेल संघ. जर पूर्वार्धाच्या खेळामध्ये अनेक मॅच आपण पाहिल्यात. सुरुवात दमदार होते. या मॅचची सुरुवात चांगली झाली होती. चौकाराने झाली होती. मात्र त्याच्यानंतर ज्या पडझड होतात ना त्याच्यामध्ये धावसंख्या रोखल्या जातात. त्याच्यावर नियंत्रण मिळवलं जातं. इथे चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि तिथे
परतावं लागेल बॅटरला. परतीच्या प्रवासाला आणखी एक धक्का. तिसरा विकेटचं पतन झालंय टीम चांदीप डोंगर. गोलंदाज आपल्याला तिसरं षटक हाताळण्यासाठी पाहायला मिळेल तिलेर संघाच्या माध्यमातून. ओमसाई गावदेवी शिवणसाई व बहुजन विकास आघाडी आयोजित उपसरपंच चषक आपण सध्या एन्जॉय करतोय. संजयजी गरज साहेब उपसरपंच आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या नावाची स्पर्धा सध्या शिवणसाई नगरीमध्ये आपण खेळवतोय. दुसरा दिवस आहे आजचा या स्पर्धेचा. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. पहिलाच बॉल ऑफसाईडला हाताळला गेला. सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. बॅटन बॉलचा स्पर्श नाहीये. बाकीची कामगिरी विकेट किपर तिथे चांगल्या पद्धतीने पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तिल्हेर संघ टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. किती धावा खर्च करतील आणि पुढे किती धावांचं टार्गेट त्यांच्या समोर असेल ते पाहायचंय. पुन्हा एकदा फिरवले गेले. बॉल टर्न होत आहेत. बॅटर तिथे हर्षल त्याच्या बॅट मध्ये धावा येत नाहीयेत. स्ट्रगल मध्ये संघर्ष करतोय. 2 बॉल निघून गेलेत. 12 धावा त्या सध्या स्कोर कार्डवर आहेत. 12ला 3 अशी सध्याची परिस्थिती आहे. 3 गडीच्या माघारी परतले गेलेत. इथे यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू वेगाने चाललाय. सीमा रेषा पलीकडे आलाय. चौकार 4. एक फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू सरळ निघून गेला लॉंगलेगच्या क्षेत्राकडे. 4 धावा. चौकार आला. या चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या 16 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. इथे आता समोर खेळे लॉंग ऑफ कडे बॉल चाललाय. क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं झालं. एक सिंगल धाव तोपर्यंत पूर्ण झाली. तिसरं षटक सध्या आपण पाहतोय आणि त्याच्यामधला 4 बॉलचा खेळ संपलाय. 17 धावा. क्रिकेटमधील सर्वाधिक धोकादायक आकडा सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. डेंजर. एबी डिव्हिलियर्सची आठवण झाली या आकड्याने. इथे फुलटॉस दिलाय. त्या फुलटॉस बॉलवर आक्रमण. क्षेत्ररक्षक तो तिथे चेंडूच्या खाली आलाय. मात्र चेंडू निघून गेलाय. त्याचा पाय राहिला मैदानाच्या बाहेर. षटकार 6. तिथे ऍक्शन रिप्ले आपण पहा लाईव्ह स्क्रीनवर. तिथे आपल्याला पाहायला मिळतोय झेल जरूर तिथे कॅरी केला गेला. मात्र पाय तो मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार. प्रयत्न चांगले होते. स्पोर्ट्समॅन स्पिरिट देखील पाहायला मिळालं. अगदी लगेचच त्याने इशारा केला की हा षटकार आहे. एक धाव पूर्ण झाली आणि इथे जर आपण पाहिलं तर आता 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमधून पूर्ण झाला आणि चांदीप डोंगरपाडा संघाला आज आपण जर पाहिलं तर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 24 या आकड्यावर सध्या आपल्याला पाहायला मिळतं. शेवटच्या 6 बॉलचा खेळ आता बाकी राहिलाय. तिल्हेर संघ शेवटच्या 6 बॉलमध्ये किती धावा तिथे मैदानाच्या आतमधून खर्च करेल आणि किती धावांचं टार्गेट त्यांच्या समोर ठेवलं जाईल ते आपण निश्चित रूपाने पाहणार आहोत. मात्र त्याच्या आधी एक संधी देऊया आपल्या डीजेला. चौथ्या षटकाला सुरुवात सोमनाथ ला सध्या आणलं गेलंय तिल्हेर संघाच्या माध्यमातून. सोमनाथ आता कशा पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारेल. 24 धावा तर स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. प्रोजेक्टेड स्कोर दाखवला जातोय 32 धावा होऊ शकतात असं दाखवलं जातंय. पहिलाच बॉल लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक
त्यानं तिथे जर आपण पाहिलं तर चुकी केली, झेल सोडलाय. पहा ऍक्शन रिप्ले लाईव्ह स्क्रीनवर. खूप चांगला फटका. चेंडू जर आपण पाहिला तिथे हातामध्ये पडला जरूर होता, मात्र झेलची संधी ती दवडली आणि फलंदाजाला जीवनदान मिळालंय. एक धाव तिथे पूर्ण झाली. एका धावेने स्कोर कार्ड 25. 25 आकड्यावर यावेळेस लॉंग ऑनला तिथे देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एका धावेवर सध्या तरी समाधान व्यक्त करावं लागतं. याच्या आधीचा बॉल लॉंग ऑफला खेळला होता. हा बॉल लॉंग ऑन कडे आला होता. 2 चेंडू आणि 2 धावा. शेवटचं स्लॉग व राणामारीचं षटक मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. जास्तीत जास्त धावा त्या जमवाव्या लागतील. 2 धावसंख्येच्या मदतीने 26 धावा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. तिसरा बॉल ते एक्स्ट्रा कव्हर कडे क्षेत्ररक्षक आहे तिथे 2. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत 2 धावा त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्या. सिंगल डबलने सध्या स्कोर कार्ड पुढे नेला जातोय. मोठ्या फटक्यांचा प्रयत्न करावाच लागेल. स्कोर कार्ड 28-28 3 अशी सध्याची परिस्थिती आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉल शिल्लक राहिलेत या इनिंग मधले. आजच्या दिवसामधला तिसरा सामना आपण पाहतोय. बॅटिंग करणारा संघ आहे तो चांदीप डोंगरपाडा आणि फिल्डिंग करणारा संघ तिल्हेर आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केलेल्या आहेत. तुर्कस मारण्याचा प्रयत्न, कनेक्शन नाहीये. डॉट बॉल. 28 आहेत. तर 2 चेंडूमध्ये जर प्रहार आले तर तिथे 30 ते 35 त्या आपल्याला पाहायला मिळू शकतात. तर गोलंदाजाने रोखून ठेवलंय. शेवटचा गोलंदाज तुमचा जर धावा रोखून ठेवतो तर मग ते तुमच्या टीमसाठी चांगली गोष्ट असते. इथे जर आपण पाहिलं पाहिजे तेवढं कनेक्शन जरूर नाहीये. एक तर आली, दुसरीचा प्रयत्न झाला, चेंडूची फेक ही झाली आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बॅटर आउट. एक धाव मिळेल. एका धावेने स्कोर कार्ड 29. शेवटचा एक बॉल शिल्लक. बॅटर फास्ट जा आपण मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा एक बॉल राहिलाय. बॅटर जा लवकरात लवकर. किती धावांचं टार्गेट असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुषार एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा एक बॉल खेळण्याकरता तुषार आलाय. यानंतर होणारा सामना टीम लाखिवली आणि त्याच्या विरोधात टीम बेनापट्टी. दोन्ही टीम कॅप्टन टॉस करण्याकरता इथे आपण दाखल व्हायचंय. लाखिवली संघ रेड जर्सी मध्ये इथे दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या विरोधात बेनापट्टी 2 मातब्बर टीम मधला संघर्ष तो मैदानाच्या आतमधून याच्यानंतर आपण पाहणार आहोत. दोन्ही टीम कॅप्टन. शेवटचा बॉल होता. तिथे पहिल्या धावेचा प्रयत्न झालाय. दुसऱ्या धाव घेण्याचाही प्रयत्न झालाय. 2 धावा त्या कंप्लीट आणि तिसरीचाही प्रयत्न झालाय. तर तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात बॅटर आउट झालाय. 2 धावा. 2 धावाने स्कोर कार्ड 31. 31 जिंकायला 32 लागतील. 32 टीम तिलेर. 32 धावसंख्येची आपल्याला गरज आहे. चला लगेच फिल्डिंग सजवून घ्या. ती म्हणजे संदीप डोंगरपाडा संघ आणि तिल्हेर आपले 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला एंटर करायचे आहेत 32 धावा जिंकण्यासाठी. आणि त्याच्या आधी आपण टॉस करूयात. एका बाजूला टीम बेनापट्टी आणि त्याच्या विरोधात टीम लाखिवली. मातबर टीम आहेत. मी वाडा तालुक्यातून येतो आणि वाडा तालुक्यामध्ये यावर्षी लाखिवली संघ आणि बेनापट्टी दोघांची चांगली कामगिरी राहिले. वाडा तालुक्यामध्ये आमच्या सातत्याने या टीम खेळायला पाहायला मिळतात आणि त्या 2 टीम एकमेकांच्या विरोधात कशा पद्धतीने लढतील जाऊया टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही कॅप्टन या आपण लवकरात लवकर.
आणि लाखिवली कॅप्टन. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्ग, खेळाडू आणि उपस्थित असलेले सर्व सन्मान्य अतिथी मान्यवरांचं आपण स्वागत करूयात. घर बसले अनेक जण आपला स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही वरती मॅच आनंद घेत आहेत. तर सर्वांचं स्वागत आहे. ओम साई गावदेवी शिवनसाई व बहुजन विकास आघाडी पुरस्कृत उपसरपंच चषक 2026 आपण पाहतायत. आदरणीय संजयजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पुढील मॅचचा टॉस केला जाणार आहे. टीम लाखिवली आणि टीम बेनापट्टी कॅप्टन चला या आपण टॉस करूया. पहिला बॉल ओद विकेट. पहिलाच बॉल फटका छान खेळला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आलाय, झेलची संधी, झेल सुटलाय. एकतर 32 धावा तुम्हाला वाचवायच्यात, अशा कॅचेस सोडाल तर कदापि निर्णायक ठरतील. चांदीप डोंगरपाड्या टीमला पहिल्या बॉलवरती धावा आल्या 2. पहा ऍक्शन रिप्ले. हा फटका खेळला हवेमध्ये, बॉल वरती गेला, उंच गेला. जितकं डिस्टन्स गाठायचं होतं तितकं डिस्टन्स गाठू शकले नाहीत. एक साधा सोपा झेल सोडलाय. त्यानंतर लगेच मात्र दांडी गुल केलं गोलंदाज तन्मयनं. मैदानाच्या मध्ये दर्जेदार बॉल टाकलाय. विकेट डाऊन, गॉन. दिलं तन्मयनं. वेगवान गोलंदाज आहे आणि वेगवान बॉल त्यानं मैदानाच्या मध्ये डिलिव्हर केलाय. आदिवासी समाज एक गाव एक संघाच्या माध्यमातून खेळत असताना त्यांना बॉल टाकला वेगवान. तेज सरळ बॉल पाहायला मिळाल्यात. पहिल्या बॉलवरती जरूर जीवनदान मिळालं होतं तिल्लेर संघाला, परंतु त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये हा बॉल पहा पुन्हा एकदा मिस केलं लेंथला. थोडा अगदी मागे टाकलेला बॉल होता आणि सरळ दांडी गुल करताना पाहायला मिळाला. त्याच्यानंतर सेलिब्रेशन तन्मयच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. तो म्हणतो की मी आहे ना, तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही. मैदानावरती जरी धावा 32 अगदी आपण उभारू शकलो, परंतु मी मैदानावरती चांगली गोलंदाजी करणार, हे तन्मय सध्या दाखवण्याचा प्रयत्न करतोय. टीम बेनापट्टी संघाच्या कॅप्टन्सला या. लाखिवली टीमच्या कॅप्टन या ठिकाणी पोहोचलात, त्यांचं स्वागत आहे. बेनापट्टी संघ कर्णधार चला आपण या. पुढचा बॉल ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल थोडंसं उचली घेताना पाहायला मला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल आलाय. पंचांनी आता वन वॉर्म केलाय, गोलंदाजाला दंडित केलाय, दर्शवलं की वन बाउंडचा इशारा त्या ठिकाणी मात्र देण्यात आलाय. पहिला 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला. धावसंख्या 2, 1 गड्याच्या मोबदल्यात. या खेळाडूची हाईट तितकीशी आपल्याला पाहायला मिळते तन्मयची. थोडा खाली राहिला बॉल, पाठीमागे विकेट किपर स्ट्रगल करतायत. पंचाचा इशारा कळवतात. 22 विजय सर आमच्या देशाने वळतायत. धावसंख्या 22च्या माध्यमातून जात असताना पाहायला मिळतात 3 धावा. पाठलाग सुरू आहेत 32 धावेचा. संदीप डोंगरपाडा वर्सेस आपण पाहिलं तर तिल्लेर या दोन संघादरम्यान सुरू असलेली मॅच आहे. तन्मय तयार.
पायावरचा बॉल अपील पंचांकडे झालाय. बॉल चालला पाठीमागच्या दिशेने, वेगानं मात्र निघून जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पार. लेग बायचा सिग्नल आणि आलाय चौकार. केलं तर जाऊन पोहोचते ती 7-1 गड्याच्या मोबदल्यात. शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये बाकी असेल तन्मयचा. तन्मय पुन्हा तर तयार झालाय. शेवटचा बॉल. फटका पुन्हा एकदा खेळलाय, गॅपमध्ये खेळलाय, बॉल चाललाय त्या ठिकाणी वेगानं सरळ बाउंड्री लाईनच्या पार निघून जाईल. मिळतील धावा 4. षटक संपलंय पहिलं आणि पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत 1-1. 11. अकराला 1 विकेट. 18 बॉलचा खेळ बाकी आहेत. 21 धावेची गरज आहे. हर्षल मैदानाच्या मध्ये येत आहेत. 18 मध्ये 21 हे मॅचचं समीकरण आहे. येणारे 18 बॉल तुम्हाला पाहायला मिळतील. 18 बॉल मध्ये रन करायचे 21. गोलंदाज पुन्हा तर गोलंदाजी ट्रॅक वरती तयार होत आहेत. हर्षल स्ट्राईक एंडला योगेश, नॉन स्ट्राईक एंडला राहुल. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर घेऊन गेला. चांगला बॉल पाहायला मिळतो. थोडासा स्लोवर वन. अगदी बोटांमधली जादू मैदानाच्या मध्ये दाखवण्याचं काम हर्षल करतायत. उपसरपंच चषकामध्ये आपला खेळ मैदानावरती उंचावण्याचा प्रयत्न हर्षल करतायत. पहिला बॉल डॉट आलाय. सामन्यामध्ये आतापर्यंत 1.1 ओव्हर 1-1 लॉस ऑफ 1 विकेट. एक साकडा सध्या आपल्याला पाहायला मिळतो जो जास्तीत जास्त स्क्रीनवरती. स्लोवर वन पिक करण्याचा प्रयत्न केलाय. समोर फटका खेळलाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती आलाय. फिल्डिंग चांगल्या पद्धतीची पाहायला मिळतात. तोपर्यंत 2 धाबा त्या ठिकाणी मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 2 धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात 13 धावा. टीम बेनापट्टीच्या कॅप्टन्सला टॉस करण्यासाठी यावं. फटका पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या लगत. त्या ठिकाणी फील्ड केलंय. 1 धाव येत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या 14. शिवनसे आणि पाचरुका कॅप्टन. सेकंड राऊंडचा पहिला मॅच होणार आहे. टॉस साठी यायचंय. शिवनसे आणि पाचरुका दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करू. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. शिवनसे आणि पाचरुका संघाच्या कॅप्टनना विनंती आहे आपण टॉस साठी या. सेकंड राऊंडचा पहिला मॅच होणार आहे. आजच्या दिवसामध्ये 8 संघ आदिवासी समाज एक गाव एक संघाच्या मैदानावरती उपस्थित राहिले आहेत. एकूण 12 संघ होते. 11 होते. त्यामधले काही संघ या मैदानावरती पोहोचू शकले नाहीत. काही गोष्टीच्या आयोजकांना देखील दखल घ्यावी लागल्यात. फटक्या पुण्यात मात्र खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल चालला सीमारेषेच्या लगत. क्षेत्ररक्षक आला ऑन साईडला. फिल्डिंग केलंय. एका मैदानाच्या मध्ये काय घडलंय. हिट विकेटच्या स्वरूपानं बॅटर आउट झाल्यात. असं वाटलं की बाबा तिथे बाउंड्री लाईनच्या जवळपास फील्ड करण्यात आल्यात. पण त्याच वेळी हिट विकेटच्या माध्यमातून विकेट आल्यात. फलंदाज बाद. ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू मैदानावरती मिळवून दिलाय. आउट.
आणि संजयजी गरज साहेब यांना आपण पाहतायत स्पर्धेच्या आयोजनामध्ये उपसरपंच चषकामध्ये महत्वाचा वाटा आणि प्राक्तन केनी यांचे वडील आदरणीय सचिनजी केनी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. कालही त्यांना आपण पाहिलं, आजही पाहिलं. क्रिकेट प्रेमी आहेत. नेहमीच ज्या ज्यावेळी स्पर्धा असतात त्या त्यावेळी क्रिकेटचा आनंद हे मात्र घेत असतात. जवळून स्वतः क्रिकेट खेळलेले आहेत यापूर्वी. 40+ क्रिकेट अजूनही मात्र खेळतायत आणि येत्या दिवसामध्ये मला वाटतं की सरपाडाला जी आपली 40+ स्पर्धा होणार आहेत त्यामध्ये काही खेळाडू खेळणार आहेत. आगरी समाज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. चांगला बॉल पाठीमागे विकेट किपर मिस्टेक केला, परंतु पॉईंटचा खेळाडू लवकर आला, बॉलवरती फिल्डिंग केलंय. बॉलला मात्र थांबवण्यात आलाय. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 15ला 2 विकेट. मैदानावरती भरपूर काही गोष्टी घडतात बाबा. अजूनही बॉल तो हातामध्ये येत नाही. हा 6 बॉल आहे. एकदा बदलला की काहीतरी बदलवून टाकतो तो मैदानाच्या मध्ये. 12 बॉलचा खेळ बाकी आहेत. 12 बॉलमध्ये रन करायच्या 16. 12-16 वेळा मॅच आहेत. क्रिकेटचा 16ही रंगणार आहेत. उपसरपंच चषकाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसामध्ये काय घडामोडी घडतायत याचं धावतं वर्णन आपण नक्की घेऊन येऊयात. परंतु जाऊया सध्या डीज ऑपरेटरकडे, ऐकूयात संगीत आणि येऊयात 12-16. जिल्हा आगरी कोळी भूमिपुत्र आदिवासी आपले बांधव या अगदी परिसरामध्ये म्हणा किंवा पालघर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडूमध्ये 16 धाव्यांची अगदी गरज आहे. खूप छान पद्धतीचे मैदान आहेत. अगदी आजूबाजूला आपण पाहिलं तर खूप छान पद्धतीची झाडं, त्याच्यानंतर अगदी त्यामध्ये असलेले मैदान, निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेले मैदान आहेत. त्यामुळे बाकी काही गोष्टीची अगदी गरज इथे लागत नाहीत. 12 बॉलमध्ये 16 धावेचं लक्ष असेल. अनेक साऱ्या स्पर्धा या मैदानावरती यापूर्वी देखील झालेल्या आहेत. 12-16 वाला मॅच. गोलंदाज कुठल्या इंटेननं गोलंदाजी करणार? जिग्नेश आलाय चांदीप डोंगरपाडा संघाच्या माध्यमातून. संपूर्णतः पिवळमय अगदी बहुजन विकास आघाडीचे फ्लेग तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बॅनर्स, सर्व काही गोष्टी या मैदानावरती दखल घेण्यात आल्यात. 12-16 पहिला बॉल लोवर फुलटच बॉल फटका खेळलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये फिल्डिंग केलंय. एका धाबेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहेत ते 11 बॉल मध्ये रन करायच्यात 15. आतापर्यंत योगेशचा विचार केला तर योगेशनं 5 मध्ये 3 धावा बनवल्यात. विघ्नेशनं 3 मध्ये 2 केल्यात. 11 बॉल मध्ये 15. जिग्नेश यांच्यावरती अगदी जबाबदारी आहे. जबाबदारीचं भान ठेवून त्यांना मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करायची. दुसऱ्या बाजूला योगेशही आहेत. हो, खरा बॉल. नो बॉल पंचांच्या माध्यमातून कळवण्यात आलाय. कमरेच्या वरती बॉल आपल्याला पाहायला मिळालात आणि नो बॉलने धावसंख्या धावफलकावरती पुढे जाताना पाहायला मिळतात. धावसंख्या 18. 11 बॉलमध्ये 14 धावेची गरज आहे. काल या मैदानावरती आपण भरपूर बिमार हाताळताना पाहिले होत आहेत. काही असे बिमार टाकले की जे सीमारेषाच्या पार जात असताना पण पाहिले होते. 11 मध्ये 14. फ्री हिट. फ्रीडचा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे चाललाय. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू मात्र धावतोय बॉलवरती, परंतु नाही थांबू शकणार. आउटफील्ड मैदानाची सुपर डुपर फास्ट बॉल बाउंड्री लाईनच्या पार चौकार.
येणारे 10 बॉल बाकी आहेत. 10 बॉल मध्ये धावा करायच्या तर 10. या सामन्याला जिंकण्यासाठी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉल टू बॉल वाला मॅच. फटका छान खेळलाय. पॉइंटच्या अगदी बाजूने बॉलला मात्र गॅप मध्ये ढकलून दिलाय. बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या पार. आणखीन एक चौकार. नऊ चेंडूमध्ये 6 धावेची गरज आहे. चला पुढील मॅच शिवनसई आणि पाचरुका. कॅप्टन आपण टॉस करूयात. 9 चेंडूमध्ये 6 धावेचं लक्ष. मॅच अक्षरशः बदललाय. चांगला बॉल थोडं शफल झाले, बाहेर निघाले होते यष्टांच्या अगदी वरून हा बॉल डिलीवर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. 8 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहे. 6 धावेची गरज. एक 2 बॉल चांगले टाकायचे आहेत. त्यानंतर मॅच मध्ये काही बदल होऊ शकतायत, परंतु त्याच्यासाठी मेहनत करायची ती गोलंदाज जिग्नेशला. पुण्याचा मात्र पटका खेळायचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी एक सिंगल मात्र धाव घेतली जात आहेत. 7 बॉल मध्ये रन करायच्यात 5. सात बॉल मध्ये रन करायच्यात 5. थोडं थांबल्यात बाबा. दबाव आहे, दडपण आहे, प्रेशर आहे. परंतु क्रिकेटचा खेळ असाच खेळ असतो. तो प्रेशरचा खेळ आहे, तो तुमच्या दबावाचा खेळ आहे. दबावामध्ये तुम्हाला खेळता येणं गरजेचं आहे. 7-5. लोअर फुलटॉस बॉल मिडल ऑफ द बॅट परफेक्टली कनेक्शन आणि बॉलला मात्र पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. मॅच विनिंग स्ट्रोक. सामना जिंकलाय टीम तिल्लेर संघानं. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक संदीप डोंगरपाडा. षटकांचा असणार आहे जो सेकंड राऊंडचा मॅच, कारण 8 संघ